प्रश्न निर्माण झाला की ऑप्शनल कुठला घेऊ. फर्स्ट इयरला जेव्हा होते ना तेव्हा मी आपला 11वीचा एनसीईआरटी वाचायचे आणि मग मला असं वाटायचं की ठीक आहे भारी, असं जर असेल तर हाच ऑप्शनल घेते मी. पण मग नंतर मला कळालं की ह्याच्याही पेक्षा जास्त भयानक असा ऑप्शनल पण असतो की ज्याच्यामध्ये हे तर म्हणजे हा एक जस्ट पार्ट आहे 1B म्हणून, बाकी सगळं तर अजून वेगळंच आहे. 1A वेगळा आहे, 2A आणि 2B वेगळा आहे. मग माझ्या क्लासचे पहिले एक आठवडा सरांनी लेक्चर्स घेतले तेव्हा जीएसच शिकवलं गेलं. मग सुरू झाला ऑप्शनलचा ट्रेंड आणि मग म्हणजे तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण मी सिलेबस न बघता टीचर बघून डिसाईड केलं मी ऑप्शनल कुठला घेणार आहे. श्रीधर सरांचं पहिलंच लेक्चर होतं आणि आय इम्प्रेस्ड विथ द वे ही वॉज टीचिंग. मी खुश झाले सर की म्हणजे ऑप्शनलला सिलेबस काय कुठलाही माहित नाही, पण जस्ट श्रीधर सर आपल्याला जर शिकवणार आहे तर मी घेते ऑप्शनल. मग मी जोश म्हणजे ऍक्च्युली घेतला पण मला नंतर कळालं जे कॉन्स्टिट्यूशन आणि जे काही 1Bचं वाचलंय मी तो पार्ट खूप कमी आहे. आणि सरांनी पहिल्याच लेक्चरला प्लेटो शिकवायला सुरुवात करून दिली आणि मी एवढी घाबरले की म्हणजे काय प्लेटोचं म्हणणं काय नेमकं, किंवा प्लेटो असेल अरिस्टॉटल असेल. आणि तो जो वेस्टर्न पॉलिटिकल थॉटवाला पार्ट सरांनी शिकवायला सुरुवात केली. पहिले तर मला काही कळायचंच नाही. तर खूप रंगवून शिकवायचे. सर म्हणायचे सोडा ते लक्ष्मीकांतला, आहे ना हा रजनीकांत म्हणून. सरांचा डायलॉग होता. मग मी खूप ट्राय केलं, पण मग तरी मी जवळजवळ 1-1.5 महिना घेतला. म्हणजे माझा ऑप्शनल ऑलमोस्ट डिसाईड झाला होता, पण एकदम मी 100% शुअर नव्हते की मी हाच ऑप्शनल घेणार आहे का. पण मग मी फायनली डिसाईड करूनच घेतलं की ठीक आहे मला ऑप्शनल PSIRच घ्यायचंय, मला जमतोय. पण तोपर्यंत फक्त PSच शिकवलं होतं, IRचा तर विषयच नव्हता. आणि मग मला शेवटपर्यंत IR जमतच नव्हता, पण सरांनी जे पॉलिटीच्या बेसिक कन्सेप्ट इतक्या चांगल्या करून घेतल्या की मग ठीक आहे म्हटलं ऑप्शनल तर आपला डिसाईड झाला. मग मला इथे असताना काय जास्त आवडलं तर ते हे होतं की जीएसचं जे काही कोचिंग आपल्या इथे दिलं जायचं, तर जीएसच्या त्या कोचिंग मध्ये एक एक कन्सेप्ट बारकाईने शिकवली जायची. मेन्स मध्ये जो मेन चॅलेंज होता तो होता ऑप्शनल. कारण झालं असं होतं की म्हणजे जसं श्रीधर सरांनी सगळ्या नोट्स बनवून दिलेल्या होत्या एकदम डिक्टेशन रोजच्या रोज. आणि सरांच्या बाबतीत एक गोष्ट जी मला अजून सांगावीशी वाटते की मी फर्स्ट बेंचवरच ऑप्शनलच्या लेक्चरला तर मी फर्स्ट बेंचवरच बसायचे. आणि त्यांचं फेस रिडिंग एवढं शार्प होतं ना की समजा त्यांना कळालं की समोरच्याला झोप येते तर डायरेक्ट टॉपिक चेंज करायचे. म्हणजे असा एकमेव मनुष्य आहे की जर समोरच्याला कळतंय की मुलं बोर होत आहे, आजचा टॉपिक जरा त्यांना जड जातोय, तर ते दुसरा टॉपिक शिकवतील किंवा कधी कधी ब्रेकही देऊन द्यायचे. त्याच्यामुळे व्हायचं असं की आपल्यावर जबाबदारी वाढवायची की यार आपल्याला समजावं, आपल्याला कठीण जावडे म्हणून यांनी टॉपिक चेंज केलाय तर आपण आपल्या झोपेला अवॉइड करू. इनफॅक्ट जेव्हा कोलेकर सरांनी पण मला मेन्सच्या वेळेस भेटला, मी सरांना भेटले, कोलेकर सर पण तेच म्हणे तू तीच आहे ना जी पहिल्या बेंचवर बसून झोपायची. व्हायचं असं की सकाळी अर्ली मॉर्निंग असायचं ना तर मग मला कधी कधी एक तर हिस्ट्री मला फार जड पण जातं. मग हिस्ट्री मला तेवढं सरांनी तरी बरंच सोपं करून बरंच रंगवून इकडचं तिकडची स्टोरी सांगून आणि कसं बसतं माझ्या डोक्यात घातलं. पण मला स्टार्टिंगला समजायचंच नाही, त्याच्यामुळे मला खूप झोप पण यायची. पण तरी पण मी पहिल्याच बेंचवर बसायचे, काही होऊ देत पुढेच बसायचं म्हणजे टीचर्सचं लक्ष राहतं. मग त्यामुळे मला असं वाटतं की माझं मेन्स जास्त बेटर झालं, माझ्या स्वतःच्या नोट्सही बनल्या. ऑप्शनलचं मला जास्त टेन्शन आलं होतं. मी पेपर नंतर फीडबॅक देताना पण तेच सांगितलं होतं सरांना की पहिला पेपर तर मला येत होता कारण की एक तर माझा BAMA त्या सब्जेक्टमध्ये झालाय. तर थ्रू आउट मी प्लेटो अरिस्टॉटलच वाचतीये, थ्रू आउट मी लिबर्टी इक्वॅलिटी फ्रेटर्निटी ह्याच गोष्टी करतीये, तर मला पहिला पेपर चांगला गेलाय. पण म्हणजे असं आतापर्यंत कोणीच झालं नसेल की एक तर श्रीधर सरांच्या जोरावर पहिली गोष्ट जी मी केली की मी कुठलंच रेफरन्स वाचलेलं नव्हतं. एकही ऑप्शनल माझ्याकडे बऱ्याच जणांचा आपला जर PSIR असेल तर आपल्याला माहित असेल लोक ओपी गॉबा वाचतात, अँड्र्यू हेवूड वाचतात आणि काय 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 म्हणजे मला ह्या 2 पेक्षा जास्त रिसोर्सेसची लिस्ट सुद्धा माहित नाहीये. मी रेफरही केलेली नव्हती, माझ्याकडे फक्त स्वतःच्या सरांनी लिहून दिलेल्या नोट्स होत्या आणि आजही नाहीयेत. तर मग त्या बेसिसवर एक तर मी पेपरला फेस करणार होते तर मला थोडं वाटत होतं की हे काहीतरी कमी पडू शकतं, पण मी ठीक आहे म्हटलं आहे ते आपण त्याचा ऑप्टिमम युटिलाइज करू म्हणून मी पहिला पेपर तर हँडल केला. पण सेकंड पेपरचं मला भयानक टेन्शन आलं होतं. त्याचं कारण हे होतं की मी मेन्सला बसलीये पण त्याच्या आधी IRचा एकही पेपर मी सोडवलेलाच नव्हता. म्हणजे मी एकतर 3 महिन्यांच्या गॅपमध्ये ऑप्शनलचे 3 पेपर सोडवले आणि एक 2 क्वेश्चन्स मी श्रीधर सरांना पाठवायचे की ते क्वेश्चन वाईज मला सांगायचे की ह्याच्या त्या चुका होत आहे. आणि एकही पेपर मी IRचा सोडवला नव्हता. त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की ह्या वर्षी तर आपलं काही मेन्स होणार नाही कारण आपण IR केलेलंच नाहीये, केलंय पण लिहिलेलं नाहीये. मग मला असं टेन्शन आलं होतं. पण मला आपल्याला पुन्हा तेच सांगायला आवडेल की पहिला पेपर जो होता त्याला मला 130 स्कोर आला. दुसरा पेपर एकदम अनएक्सपेक्टेड त्याला 133 स्कोर आलाय.
म्हणजे मी बाकीचा मेन्स रिझल्ट सगळ्या शॉकपेक्षा ह्याच शॉकमध्ये की मला त्या पेपरला 133 पडलेच कसे काय. तर त्याचं कारण ज्यावेळेस मी त्यावर विचार केला तर मला असं कळालं की IRचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये एक तर तुम्ही स्वतःला एकदम डिप्लोमॅट म्हणून कन्सिडर करायचं असतं. मला ते फारच आवडतं. म्हणजे मला पहिले तर फर्स्ट अमेंडमेंट सांगितलं, मग सरांना म्हटलं की सर आय एम नॉट एबल टू रिकॉल एक्झॅक्टली अबाउट फर्स्ट अमेंडमेंटचा करंट कंटेक्स्ट. मग ते थोडे नाराजही झाले असतील. मग ते मला म्हणतात की सो यू वॉन्ट मी टू चेंज द एरिया ऑफ क्वेश्चन. मग मी त्यांना खूप पोलाइटली सांगितलं की येस सर आय वुड बी ऑब्लाइज्ड इफ यू कुड डू दॅट. मी एवढं गोड बोलून सांगितलं ना, कधी एवढे खुश होऊन गेले ना. त्यांनी मला पुढचा प्रश्न पण भारी विचारला. मग मला म्हणतात की प्रियंका लेट्स कन्सिडर की नाही, त्यांनी मला असं विचारलं की रिसेंटली वी हॅव चेंज्ड IPC CRPC. परत मी घाबरले. ते जस्ट IPC CRPC बोलल्यावर की मी ते केलेलंच नाहीये. म्हणजे केलंय पण त्यांनी जर त्याच्यातलं बेसिक प्रोव्हिजन विचारलं तर मी काय करू. पण त्यांनी असा टर्न घेतला, ते शार्पली बाहेर पडून गेले की रिसेंटली वी हॅव चेंज्ड IPC CRPC. सो ऑन द पॅरलल लाईन्स डू यू थिंक वी शुड ड्राफ्ट एंटायरली न्यू कॉन्स्टिट्यूशन. मी अशी गार पडले की काय सांगू आता. म्हणजे मग मला अजूनही आठवतं की श्रीधर सरांनी आर्टिकल 368 एवढा बारीक सांगितला होता. त्या केशवानंद भारतीपासून सगळ्या केसेस अशा रटून रटून घेतलेल्या होत्या तर मला लगेच त्या मोमेंटला आठवलं की सर I don't think there's a need to draft entirely new constitution because we already have Article 368 from where we can make necessary changes as per time and need. त्यांना वाटलं ठीक आहे आता पाठ केलेलं रटा रटा बोलायला लागते. मला बोलले की नो प्रियंका, मला स्टँड चेंज करायला पुश करायला लागले. नो प्रियंका, वी हॅव लॉंग लिस्ट ऑफ अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन. मग मी पण त्यांना म्हटलं सर दॅट लॉंग लिस्ट इज इटसेल्फ द एव्हिडन्स दॅट वी नीड टू चेंज विथ टाइम अँड फॉर दिस वी शुड बी थँकफुल टू विजनरी कॉन्स्टिट्यूशन मेकर्स. ते एवढे हसायला लागले सगळे लोक की ते स्पॉन्टेनियसली मला सुचलं. शेजारचा पर्सन जो होता म्हटलं स्मार्ट आन्सर. मग मला वाटलं की